नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी बनवणार आहे रवा केक। तर त्यासाठी एक छोटा ग्लास रवा घेतलेला आहे। तर ह्याच मापाने आपल्याला साखर पण घ्यायची आहे। तर रवा आपल्याला केक गोड किती खायचा आहे त्याच्या अंदाजाने साखर वापरायची। थोडीशी रव्यापेक्षा थोडी कमी साखर घेतलेली आहे। ती साखर पण ह्यात टाकून घेतली आहे। रवा, साखर आणि आपल्याला गरम दूध वापरायचं आहे। तर जेवढा पण रवा आणि साखर घेतले तेवढं दूध पण आपल्याला घ्यायचं आहे। तर हे दूध आपल्याला ह्यात ओतून छान असं रवा भिजवून घ्यायचा आहे। तर आता ही मिक्स करून मी 5 मिनिट असंच ठेवून देणार आहे। तर 10 मिनिटासाठी मी रवा भिजत ठेवलेला। तर रवा पण छान भिजलाय आणि ह्यातली साखर पण विरघळली गेलेली आहे। आपण आता ह्याला केक करायला घेऊया। तर मी इथे विलायची बारीक करून घेतलेली आहे, विलायचीची पावडर ती टाकून घेतली। ही बेकिंग पावडर आहे थोडीशी आणि खायचा सोडा घेतलाय। खायच्या सोड्याच्या ठिकाणी तुम्हाला इनो जरी वापरायचा असेल तर इनो सुद्धा वापरू शकता। छान असं ते मिक्स करून घेते। तर सोडा टाकून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे एका वाटीला तूप लावलंय आणि मैदा लावून मैदा राहिलेला खाली टाकून दिलेला आहे। थोडेसे बदामचे तुकडे टाकून घेतले। जे आपण हे रव्याचं मिश्रण केलेलं आहे ते आता ह्यात ओतून घेते। तर असं सगळं मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवली आहे। 5 मिनिटं झालं, कढई चालू आहे, गॅस चालू आहे। त्याच्यावर एक स्टँड ठेवते। त्या स्टँडवर आपल्याला ही वाटी ठेवायची। नंतर हाय असं झाकून एक 10 मिनिट आपल्याला केक बनवण्यासाठी लागते। 10 मिनिट मी असं झाकून ठेवणार आहे। तर मी त्यातलं स्टँड उलट ठेवलंय, कढईच्या वर वाटी येते त्याच्यासाठी। तर बघा 10 मिनिटासाठी मी गॅस चालू ठेवलेला आणि छान असा आपला रवा केक झालेला आहे। मी ह्याला उचलून घेते। ह्याला मी आता प्लेट मध्ये तर बघा असा मस्तपैकी मी रवा केक बनवून घेतलेला आहे। लहान मुलांना जर खाऊ वाटत असेल तर बाहेरून आणून देण्याऐवजी घरात बनवून देता येते आणि 10 मिनिटात आपला रवा केक छान असा तयार झालेला आहे। तर दोन्ही साईडने छान असा मस्तपैकी तयार करून घेतलेला आहे मी आणि कमी साहित्यात आहे। फक्त रवा, दूध आणि साखर 3च साहित्य मी घेतलेलं, जास्त कुठलं घेतलेलं नाही। तर तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।